हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आज आमच्या गावची जत्रा होती. गावची म्हणजे होळची जत्रा होती आणि आम्ही बारामतीवरून सकाळी होळला आलो होतो. आता पुरणपोळीचा सकाळचा गोडाचा नैवेद्य करायचा होता, तर त्याची तयारी तर बऱ्यापैकी झाली होती. पण नंतर अंगणामध्ये एवढा सगळा कचरा दिसला होता. गाव आहे, गावासमोर म्हणजे गावाच्या घरी आपल्या जनावरं असतात, कोंबड्या असतात, शेळ्या असतात, म्हणजे सगळे आपण पाळीव प्राणी पाळतच असतो आणि त्याच्यामुळे हा जो कचरा आहे तो होतच असतो. त्यांना खायला घातलेलं म्हणा किंवा गावाकडं म्हटलं की गावाकडच्या वातावरणात या सगळ्या गोष्टी येतच असतात. तर हे सगळं क्लिनिंग करून घ्यायचं चाललं होतं, कारण जत्रा म्हटलं की घरामध्ये सगळे पाहुणे वगैरे येणार आणि दार पण आपलं स्वच्छ दिसलं पाहिजे, कारण देवाचा वगैरे कार्यक्रम होत असतो. तर घरी भरपूर सगळे लोक पण येणार होते, पण आता सध्या तर कोणीच नव्हतं. सकाळी हे आमचं काम चालू होतं. तर सकाळी म्हणजे 8च वाजले होते, तरीसुद्धा आमचं हे म्हणजे ऊन एवढं पडलं होतं आणि त्याच्यामुळे गावाकडे काही एवढा जास्त पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे एवढं काही टेन्शन नाही. पण थोडा पाऊस आला की ते भिजत असतं आणि ऊन पडलं की वाळतसुद्धा असतं. तर आता इथे झाडू मारत मारत माझं सगळ्यांसोबत गप्पा मारत मारत काम चालूच होतं, कारण सगळे सांगत होते हे कर ते कर, इथून असं कर तिथून तसं कर. तर त्या गोष्टी करत करत म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी अजून करायच्या होत्या आम्हाला. हे सगळं झाल्यानंतर गावातसुद्धा जायचं होतं. तर पटपट मी झाडू मारून घेतला. हां हा ना, असं पण कामं करायला लागतात. जत्रा थोडा खराटा मोठा पाहिजे होता है ना. नाही चांगला बनवलेला तू. तू पकड एक त्याला. तू आंघोळ केली का आधी? पुरणपोळीच्या स्वयंपाकाची सुद्धा तयारी करायची होती आणि आतमध्ये मला पोळ्याच बनवण्यासाठी जायचं होतं. मग त्याच्यामुळे मी अंगणामधलं थोडंसं झाडलं आणि त्यानंतर हा जो ओटा होता तो झाडायचा होता. तर आहोंकडे झाडू दिला आणि ते पण म्हटले की मी स्वतः झाडतो. मग म्हटलं स्वतः झाडताय तर थांबा, तुमचा पण व्हिडिओ घेते, म्हणून मी यांचा व्हिडिओ घेत होते. पण 2-3 झाडू मारले की असे उठून उभं राहायचे, कारण सवय नाही आहे या गोष्टीची. आणि त्यानंतर त्यांनी बरीचशी कामं केली होती, जे आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेसुद्धा आहेत. पण त्यातलीच ही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आज चक्क शेण टाकलं होतं पहिल्यांदाच. आणि मी त्यांना म्हटलं की चांगली कामं करतात, तर म्हणे लहानपणी भरपूर सगळी केलेली आहेत. ठीक आहे म्हटलं, आपण पण 3-4 पाच घेऊया जनावरं का घेऊयात आपल्याला मग. पण? जमतंय तुम्हाला म्हणल्यावर. लहानपणी सगळं. आता शेड होतं, शेड खाली ओलावा आला होता, कारण पाऊस कधीतरी मधून अधून पडत असतो त्याच्यामुळे. पण आम्हाला इकडं बघ, तिथे इकडं आज बघ. चुली करायच्या होत्या आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये करणं शक्य नव्हतं. तिथे बसायला पण जागा पाहिजे होती, म्हणून प्रेम जो आहे तो इकडे कच वगैरे जे आहे ना ती टाकून घेत होता सगळीकडे. 25 कसं काय? दोन रोड. काजलचं काय चाललं? काल आणलेलं आम्ही. छोटे ती का तरी एवढं ती गाठ्यात. आपण काय फिरायला आलोय का इकडं? होय रे. कशाला हा? कशाला घरी जायचं?
करायचं. हे कोण करायचं मग? हा जय बाप्पा कोण करायचं? पुढे जायचं आपल्याला. हा काका कोण? काका कोण मम्मी? कुत्र सोड म्हणलं तू सोड म्हणतो नाही काय करत तुम्हीच सोडा. चावते म्हणले. बघा आमची मम्मी कशी स्वयंपाक करते. मम्मी हाय हॅलो म्हण की. हॅलो हाय. पोळे पण करून द्या. आता रस नाहीच नाही. गोड नाही म्हणजे एक्स्ट्रा कधी काढून खायचं. नाही काढून नाही ठेवत तिथं अशी चोच जाबल्या नाही काढतात लोक, लय लोक काढतात. मी का नाही हे अशी काढतात सगळे लय लोक काढतात. आपण काढत नाही. जुन्या बाई येत नाही. तेलावरच्या पोळ्या करतात ती कसं करतात पोळ्या? येते ती त्याला काय झालं. नुसतं तेल नसतं त्याच्यात. आपल्याला येईल का? मी एक दिवशी केली. उलट्या तव्यावरच्या नाही येत मी तुझ्या. नाही उलट्या तव्यावरच्या वेगळ्याच पोळ्या होत्या. फोडले मम्मी. अल्टरनेट लय पण पाणी पाणी करू नको दारा सगळं पाणी होईल. बरोबर आहे तुझं. पण दारातले पाणी झाल्यानंतर चिखल मग ते एकदम तरी पण निघत नाही बघा हे. ते काय परमनंट चिकन आहे आणि जाहिरातीमधलं आणायला लागतंय काय टाकायला क्लीनर. एका झटक्यात डाग फटाफ गायब. काय आणायचं काय माहित नाही. अगं अहो सुकतंय इथं बसा तुम्ही धुऊ द्या तरी. तू बसतो का? तुला बी धुईन. मला दिसत. प्रेम तुला बोलायला नाही ऐकायचं. अगं तिला म्हणलं प्रेम नाही ऐकायचं बोलायला. हा येतच नाही. तुम्ही शिकवलं. तुझी तो घेऊन जायला परत. त्याला बसवली तर सगळं. बसत नाही त्याला म्हणून, नाही तर ते हो मोठीच करेल. मारीन प्रेम तुला वाईट. इकडे पण आहेत बघा. एवढ्या उशीर नाही दिसली. काही दाखवत होती आणि परत म्हणजे आता परत दाखवते तुला व्हिडिओ तिकडे ठेवती का? ही पण हातातच. मी दीपा घरची सगळी तयारी झाल्यानंतर आम्ही इकडे मंदिरामध्ये आलो होतो. आता देवी आईसाठी जे काही ओटीचं सामान वगैरे लागत होतं तेच खरेदी करायचं काम इकडे चाललं होतं. आता भरपूर सगळा इथे आवाज आहे. म्हणजे जत्रा असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे आणि त्याच्यामुळे भरपूर सगळीकडे साऊंड वगैरे सुद्धा चालू आहेत. आणि खरं तर मला या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती की इथे एवढी मोठी जत्रा असते. कारण इथं आल्यानंतर प्रश्न पडला की इथे एवढी लोक आणि एवढी गर्दी कसं काय.
तर आत्ता आषाढ महिना चालू आहे आणि तो संपत आला आहे आणि हेच काही 15 दिवस असतात ते देवी आईच्या दर्शनासाठी असतात आणि ते खूप म्हणजे श्रावणाचा महिना ज्या प्रकारे असतो ना तो त्या प्रकारे हा महिना इथे अशीच जत्रा असते 15 दिवसांसाठी. त्यानंतर इथे आम्ही आलो होतो. आता आईंचं इथे जे काही दंडवत असतं ना ते सुद्धा होतं. तर त्या आम्ही नदीवरती सुद्धा जाणार होतो आणि नदीवरती गेल्यानंतर त्या तिथे नदीच्या पाण्यामध्ये स्वच्छ अशी डुबकी वगैरे लावून त्यानंतर मग ते दंडवत वगैरे घालणार होत्या. तर ते जे काही शूट केलेलं आहे मी ते दंडवतचं वगैरे ते पण थोडंसं याच्यामध्ये टाकलेलंच आहे की कशा प्रकारे करतात. आणि हे स्वतःच्या इच्छेने म्हणजे करायचं असतं. ज्याची इच्छा असते ते करतात आणि इथे बऱ्यापैकी भरपूर गर्दी असते आणि नदीला तर एवढं जास्त पाणी होतं. आतमधलं जे मेन ढगाईचं मंदिर होतं ना म्हणजे ढगाई देवी तर ते मंदिरापर्यंत तर जायला शक्यच नव्हतं. असं मोठं पाणी मोठ्याने उसळत होतं. खूप जास्त व्हिडिओमध्ये बघून तर तुम्हाला समजतंय. इथे आईंचं आणि माझ्या सोमनताईच्या आईंचं हे सगळं हळदी कुंकवाचं वगैरे कार्यक्रम झाला होता. त्यानंतर ते सगळं चालू होतं ओटीचं वगैरे सामान त्या पाण्यामध्ये सोडायचं. जे काही विधी असतात ते त्या करत होत्या कारण मी सुद्धा हे फर्स्ट टाईमच सगळं बघत होते. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतेच की ते दंडवत वगैरे कसं घातलं. आणि याच्यापूर्वी पण मी बघितलं होतं पण फर्स्ट टाईम मी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. कोणी जर केलं असेल तर त्यांना माहीत असेल आणि जरी कोणाच्या इकडे करत नसतील तर त्यांनासुद्धा समजेल की हे अशा प्रकारे सुद्धा देवदर्शन करतात. ठेवायला डिझेल की दिसतं ना की बस कसल्या लाटा येतात पाण्यांच्या. वर बघण्यात हसण्याची कापड बोल घेतलेला तोच मी घेणार आहे. बाकीचं दाखवेल द्यायचं. हीच घेत असतो व्हिडिओ. तुझा व्हिडिओ काढ. शेवरे नाही तुम्हाला अजून एकदा हा हलवा मस्त पैकी. सरपान विकणे आहे. आणि मला थोडं पाहुणं दिसले
वहिनी. तोंडावर लागलं तर मीठ लागेल. चांगलं घे काढून पाठव नाही नाही तसं नाही आपल्याकडे तिच्याकडे नाही हे मागचं किती तुमचं भाकरी खरंच भाजी करली म्हणून पाठवायचं सगळं ते सांगते मीच केलं. मागणं कच्ची बाई काय पाहिजे सांग की. आचारी तू सांग मला कसं शिजले का एक एक पीस काढायचं हातात द्यायचा चेक करणार मी दाखवायचं अरे मी सांगतो तुला. हा जो व्हिडिओ तर मी इथपर्यंत शूट केलेला आहे कारण याच्या पुढचं करण्यासाठी जमलंच नाही. भरपूर सगळी कामं होती आणि त्याच्यामुळे ते सगळं राहून गेलं होतं. पण याच्यानंतर सगळे भरपूर असे लोक आली आणि त्यांचे जेवण वगैरे झाले, स्वयंपाक वगैरे सगळा झाला होता. तर असा काही गेला होता आमच्या जत्रेचा आजचा दिवस. पूर्ण दिवस याच्यामध्येच गेला होता. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.